मागील वर्षी पाणी टंचाई असल्यामुळे परिणामी यंदाच्या हंगामात सोयाबीन आणि कापसावर मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शासनामार्फत अर्थसहाय्य मदत म्हणून सोयाबीन व कापसावर अर्थसहाय्य योजना राबविली जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 तर एका शेतकऱ्याला 2,000 हेक्टर पर्यंत म्हणजेच प्रति शेतकऱ्याला 10,000 इतकी आर्थिक मदत ई पीक पाहणी मार्फत या योजनेद्वारे केलेल्या नोंदीप्रमाणे दिली जाणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी कसा लाभ घ्यावा यासाठी जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी आमले यांनी लोकल 18शी बोलताना सांगितले. मागील वर्षी पावसाचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे सोयाबीन आणि कापसाची उत्पादकता खूप कमी आलेली होती. म्हणून शासनाने जे मागच्या वर्षी ज्या लोकांनी हे 2 पिकं केलेले होते त्यांना आर्थिक मदत करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. या माध्यमातून हेक्टरी 5,000 आणि मॅक्झिमम एका खातेदाराला 2 हेक्टर 10,000पर्यंत आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तर ही सगळी मदत ही त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. याकरता मग आमच्या जे कृषी विभाग आहे, कृषी सहाय्यकांनी या बाबतीत मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. आपलं टोटल 2,29,000 खातेदारांचं करायचं होतं. त्यात वैयक्तिक आपले 1,60,000 खातेदारांचं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं होतं. त्यातलं आपलं साधारणतः 1,35,000 खातेदारांचं झालेलं आहे. जे सामुदायिक आहेत, जे एकाच सातबाऱ्यावर एकापेक्षा जास्त लोक आहेत त्याला आपण सामूहिक खातेदार म्हणतो. तर त्याचंही प्रमाण आपल्याकडे साधारणतः 60,000 आहे. त्यातलं आपलं जे नोंदणीचं आहे ते 15,000पर्यंत झालेलं आहे. वैयक्तिकपेक्षा सामुदायिक खातेदाराचं नोंदणीचं प्रमाण कमी आहे. कारण का तर त्यात एका सातबाऱ्यावरती एकापेक्षा जास्त शेतकरी असेल तर त्यांचं आपल्याला संमतीपत्र, नोटराईज संमतीपत्र घ्यावं लागतं ॲफिडेविट करून, का हे पैसे त्या सातबाऱ्यावर जे लोक आहेत त्यातल्या एका खातेदाराच्या अकाउंटला जमा करायचे आहेत. तर ते असे वैयक्तिक जे आपल्याला संमतीपत्र घ्यायचे आहेत त्या सातबाऱ्यावरच्या सगळ्या खातेदारांचे, त्याला वेळ लागतोय, त्याच्यामुळे ती संख्या कमी आहे. आता यातले जे झालेले आहे त्यात जे आपले एकूण 1,50,000 जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यातलं 42,000 लोकांचं EKYC प्रलंबित आहे अद्याप. आणि जोपर्यंत EKYC होत नाही तोपर्यंत शासन त्यांच्या खात्यावरती पैसे जमा करू शकत नाही. आता EKYC करायला आपल्याला जे CSC सेंटर आहेत, प्रत्येक गावात CSC सेंटर आहेत, प्लस कृषी सहाय्यक आहेत आमच्या प्रत्येक गावाला. त्या कृषी सहाय्यकाच्या वैयक्तिक मोबाईलवरूनही EKYC करता येतं, किंवा ते जे CSC सेंटर आहे तिथे संबंधित शेतकरी गेला तर ते आपलं KYC करू शकतो. फक्त EKYC करताना एक महत्त्वाची अट असते का मोबाईल हा आधार लिंक करून घ्यावा लागतो. तो आधार लिंक झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटात त्याचं हे EKYC होईल. आणि हे एकदा EKYC झाल्यानंतर भविष्यात ज्या शासनाच्या मदत येतील त्याला परत EKYC करायची गरज नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी ही गोष्ट खूप गांभीर्याने घेतली पाहिजे का आपण याचं EKYC करून घ्यावं. आणि याचे पैसे शासन स्तरावर उपलब्ध आहेत. जितक्या लवकर होतील तितक्या लवकर हे खात्यावरती जमा होणार आहेत.